हे डोसे पहा अगदी मस्त कुरकुरीत तयार झाले आहेत। या आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की डोसे अगदी कुरकुरीत, पातळ आणि जाळीदार तयार झालेले आहेत। पेपर डोसा म्हटलं की तो कसा अगदी नावाप्रमाणेच पातळ आणि कुरकुरीत असावा। त्यासाठी डाळ तांदळाचे प्रमाण काय घ्यायचं, डोसा अगदी एकसारखा रंगावर कसा भाजायचा, हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथं एका पातेल्यामध्ये मी 2 वाटी इतके तांदूळ घेतले। ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने 1 वाटी इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मेथी घेतली आहे। हे फर्मेंटेशनचं काम करतं। तर इथं मी हा कोलम तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही ज्या तांदळाचा भात सुटसुटीत होतो असा घेऊ शकताय। प्रथम हे डाळ तांदूळ वगैरे चांगलं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। 2 ते 3 पाण्यानी डाळ तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचं, म्हणजे याच्यातील सर्व पावडर वगैरे असते ती निघून जाईल। इथं मी डाळ तांदूळ वगैरे स्वच्छ असं 2-3 पाण्यानी धुवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ घेतली ना त्याच वाटीने पाव वाटी इतके चणा डाळ घालायचे आहे। चणा डाळीमुळे डोशाला रंग छान येतो। ही अनपॉलिश घरची चणा डाळ आहे, त्यामुळे मी एकदाच धुणार आहे, त्यामुळे ही आत्ता घातलेली आहे। तुम्ही सर्व डाळ तांदूळ एकत्रच घेतला तरी चालेल। याला आता अजून एकदा धुवून घेऊयात। हे सर्व मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे। डाळ आणि तांदूळ चांगले बुडले जातील इतपत याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। हे बघा, डाळ तांदूळ बुडून इतकं वर पाणी याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे, म्हणजे सर्व जिन्नस चांगले भिजले जातील। आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 तास चांगलं भिजवून घ्यायचं। 4-5 तास झालेले आहेत। डाळ तांदूळ वगैरे अगदी छान भिजलं गेलं आहे। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर याच्यातील पाणी नितळवून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे करून डाळ आणि तांदूळ काढून घ्यायचं आणि डाळ तांदूळ वाटण्यासाठी सुद्धा यामधीलच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे शक्य तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता याप्रमाणे हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे। मिश्रण काढण्यासाठी असं मोठं पातेलं घ्यायचं, म्हणजे हे पीठ फुलून वरती येतं ना, त्यामुळे मोठं पातेलं घ्यायचं आणि सर्व डाळ आणि तांदूळ याचप्रमाणे आपल्याला वाटून या पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आहे। तर सर्व डाळ तांदूळ मी वाटून घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्याला सुद्धा खूप मिश्रण लागलं होतं, त्यामुळे पाणी विसळवून यामध्ये घातलेलं आहे। तर याप्रमाणे मी सर्व मिश्रण दळून घेतलेलं आहे। आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। एक 2 ते 3 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं। तर हे व्यवस्थित असं फेटून घेतल्यानंतर पाहू शकताय हे अर्ध्या पातेल्यापेक्षा सुद्धा कमी पीठ आहे। हे फुलून अर्ध्या पातेल्याला वरती पीठ येतं, त्यामुळे मोठं पातेलं घ्यायचं आणि याच्यावर आता उन्हाळा आहे त्यामुळे याच्यावर कपडा वगैरे झाकण्याची आवश्यकता नाही। याच्यावर झाकण ठेवून हे आपल्याला 12 ते 13 तासासाठी फर्मेंटेशनसाठी बाजूला ठेवायचं आहे किंवा रात्रभरासाठी हे झाकून एक साईडला ठेवायचं, उघडून पाहायचं नाही। आता आपण डोशाबरोबर खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी बनवूयात। तर त्यासाठी इथं मी तेल गरम करून घेतले। याच्यामध्ये उडदाची डाळ, चणा डाळ, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची घातली आणि हे सर्व चांगलं खमंग असं परतून घ्यायचं। फोडणी चांगली खमंग परतून झाली की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा आपल्याला सतत हलवत एकसारख्या रंगावर परतून घ्यायचा। खूप असा लाल होईपर्यंत कांदा परतायचा नाही। अगदी कांदा हलका सॉफ्ट झाला की याच्यामध्ये हळद आणि हिंग घालायचं आणि हे सर्व चांगलं 1 मिनिटं पुन्हा परतून घ्यायचं। सर्व चांगलं परतून झालं की आता याच्यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहेत। तर इथं मी मीडियम आकाराचे 5 बटाटे घेतले। त्याला असं हातानेच कुस्करून घालायचं, फोडी वगैरे नाही करायच्या। लगेचच याच्यामध्ये पाव कप इतकं पाणी घातलेलं आहे। तुम्ही उडपी हॉटेलमध्ये पाहिलंच असेल, भाजी चांगली एकसंध सॉफ्ट असते, फडफडीत भाजी नसते, त्यामुळे इथं पाणी घालायचं, म्हणजे भाजी छान अशी सॉफ्ट तयार होते आणि मोठ्या बटाट्याच्या फोडी असतील त्यासुद्धा अशा पळीच्या साहाय्याने फोडून घ्यायच्या, म्हणजे भाजी चांगली एकसंध तयार होते। भाजी चांगली मिक्स झाली की आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा 1-2 ते 3 मिनटं भाजी चांगली परतून घ्यायची आहे। पाहू शकता भाजी छान अशी आपली तयार झालेली आहे, चांगली परतून झालेली आहे आणि छान मस्त अशी दिसते। आता काय करायचं, गॅस बंद करायचा। गॅस बंद करून याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं। या भाजीला चव मस्त चटपटीत येते। तुम्हाला हवा असेल तर पिळू शकताय, नाही पिळलं तरी सुद्धा चालेल आणि पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात। पाहू शकताय मस्त उडपी हॉटेलमध्ये मिळते ना, त्याचप्रमाणे हा बटाट्याचा मसाला आपला तयार झालेला आहे।
आता हा बटाट्याचा मसाला बाजूला ठेवूयात आणि पाहू शकताय दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे पीठ उघडून बघतेय तर पहा अर्ध्या पातेल्याच्या वरती हे पीठ चांगलं फुलवून आलेलं आहे. छान पीठ फर्मेंट झालेलं आहे. जाळी बघा काय सुरेख पडलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा इथं आपल्याला साखर घालायची आहे. साखरेमुळे इथे डोशाला रंग छान येतो, कुरकुरीतपणा येतो, त्यामुळे इथं साखर अवश्य घाला. हे सर्व चांगलं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. हे पीठ बघा थोडंसं मला घट्ट वाटत आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला पाव कप इतकं पाणी घालायचं आहे. अंदाज घेत घेत पाणी घालायचं, खूप पाणी एकदम ओतायचं नाही. बघा चांगलं मिक्स करून घेऊयात आणि पाहू शकताय या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ हवं आहे. ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. तुम्ही पहा याचप्रमाणे हे पीठ बनवून घ्या. पीठ खूप घट्ट नसावं किंवा पीठ खूप सैलसरही नसावं. आता आपण डोसे बनवायला घेऊया. तर त्यासाठी तव्यावर थोडंसं तेल घालायचं आणि टिश्यूने हे सर्व तेल सर्व बाजूनी चांगलं तव्याला पुसून घ्यायचं. तव्याला तेल चांगलं पुसून झालं की गॅस हाय करायचा आणि तवा चांगला गरम करून घ्यायचा. तवा गरम झाला की गॅस कमी करून याच्यावर पाणी शिंपडून पुन्हा हे पाणी सर्व टिश्यूने पुसून घ्यायचं. म्हणजे तव्याचं टेम्परेचर आपल्याला कमी करून घ्यायचं आहे. याच्यावर पळीने बॅटर घालायचं आणि मी दाखवते व्हिडिओमध्ये तसं एकसारखं गोल 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 फिरवून पातळ असा डोसा पसरवून घ्यायचा. लक्षात ठेवा जेव्हा आपण डोसा पसरवतो ना त्यावेळेला गॅस अगदी कमी करायचा आणि डोसा पसरवायच्या अगोदर पाणी शिंपडून घ्यायचं, म्हणजे डोसा व्यवस्थित पातळ असा पसरला जातो. एकदा डोसा पसरवून झाला की गॅस हाय करायचा आणि वरच्या बाजूने डोसा चांगला असा सुकवून द्यायचा. डोसा चांगला सुकला की मग याच्यावर तेल घालायचं, म्हणजे डोशाला रंग छान येईल. आणि तेल घातल्यानंतर सर्व बाजूने असं पसरवून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि घरचं बर्नर कसं छोटं असते ना, त्यामुळे असा तवा शिफ्ट करत करत आपल्याला डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे. खालच्या बाजूनी रंग बदलेपर्यंत डोसा उलटवायची घाई करायची नाही. पाहू शकताय खालच्या बाजूनी डोशाला रंग छान आलेला आहे. त्यावेळेलाच आपल्याला हा डोसा उतरवून घ्यायचा आहे. पाहू शकताय काय सुरेख एकसारखा रंग आलेला आहे. मस्त अशी डोशाला जाळी पडलेली आहे. कुरकुरीत अगदी पातळ असा डोसा झालेला आहे. आता याचप्रमाणे मी अजून एक तुम्हाला डोसा बनवून दाखवते. तर दुसऱ्या वेळेला आपल्याला तव्याला तेल लावायची आवश्यकता नसते. गॅस कमी करायचा आणि याच्यावर पुन्हा पाणी शिंपडायचं आणि तव्याचं तापमान जे असतं ते कमी करून घ्यायचं. टिश्यूने हे पाणी पुसून घ्यायचं. नंतर याच्यावर बॅटर घालायचं आणि गोल 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 फिरवून पातळ असा डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. गॅस कमी केल्यामुळं काय होतं पीठ एकसारखं असं पसरलं जातं. त्यामुळे डोसा घालताना गॅस कमीच करून मग डोसा घालायचा. वरच्या बाजूने चांगलं सुकलं ना की नंतर तेल लावायचं आणि तवा शिफ्ट करत करत डोसा आपल्याला खालच्या बाजूनी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये जसं हॉटेलमध्ये भाजी भरतात ना त्याप्रमाणे मी इथं हा बटाट्याचा मसाला घातलेला आहे आणि आता याला फोल्ड करून घेऊया. पाहू शकता हा सुद्धा डोसा आपला किती छान असा झालेला आहे. तर इथं सांगितलेल्या बारीक बारीक टिप्स आहेत ह्या ध्यानात जर तुम्ही घेतल्या तर आपला हा डोसा अगदी पातळ छान कुरकुरीत आणि जाळीदार तयार होईल. कशा वाटल्या तुम्हाला इथे मी सांगितलेल्या टिप्स? रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.